गाईडलाईन आहे, जे पुण्या मुंबईवरून जे लोक आले त्यांना आपण होम क्वारंटाईनचा टप्पा मारतो. प्रत्येक बॉर्डरवर आपले पोलीस, महसूल आणि डॉक्टर यांची टीम आहे, त्यांना आपण होम क्वारंटाईन करतो आणि त्यांना घरी पाठवतो. जर मुंबई पुण्यावर कोणी आले, त्यांना ताप, खोकला किंवा सर्दी आला, आपल्या ज्या आशा ANM आहेत त्या दररोज आपण त्या गावामध्ये फिरत असतात. त्यांना जर वाटलं त्यांना आपण जाऊन टेस्टिंग करतो. जर पॉझिटिव्ह आला, जसं मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आला भारतमध्ये, तर मुंबई पुण्याचे आया हुआ आहे आणि त्याला सिम्पटम्स आले आणि आपण त्याला तपासणी केली. सर, नांदेडमध्ये प्रयोगशाळा असून सुद्धा 3-3, 4-4 दिवसाचे रिपोर्ट्स पेंडिंग राहतात. यामागची कारणं काय आहे आणि याचा परिणाम थेट त्या रुग्णांच्या आरोग्यावर होतो, म्हणजे रिकव्हरीसाठी वेळ मिळत नाही? हा प्रश्न मला खूप दिवसांनी विचारला होता. त्याच्या अनुषंगाने मी स्वतः सिव्हिल सर्जनसोबत मी SRT जाऊन त्यांच्यासोबत बसलो. डॉक्टर जोरे आणि ते जे HOD आहे त्यांची चर्चा केली. डिले होत नाही आहे. होतं काय, आता आपल्या जिल्ह्याला जो लॅब आहे त्याच्यामध्ये 3 ठिकाणचे 3 जिल्हे आपल्याला अटॅच केले आहेत, हिंगोली, परभणी आणि नांदेड. तर होते काय, हे कसं इस्त्री करण्यासारखं नाही आहे, म्हणजे 2 कपड्याला इस्त्री केले मग 3 आले ते केले, तसं नसते. याचं जे सिस्टम आहे, RT-PCR मशीन आहे, त्याच्यामध्ये ट्रे असतो. त्या ट्रेमध्ये 220ची कॅपॅसिटी असते. त्यामुळे जर तुम्ही, आणि तो वन टाइम यूज असतो, तर तुम्ही 2 सॅम्पल केले आले आणि त्याचा खराब झालं तर पूर्ण, आणि एक टेस्टची किंमत जवळपास 2-3 हजार रुपये आहे. आपल्या गव्हर्नमेंटमध्ये फ्री होते, पण त्याचा पैसा आपल्याला DPDC किंवा गव्हर्नमेंट देत आहे. त्यामुळे हिंगोली, परभणी आणि एकत्र जेव्हा सॅम्पल येतात तेव्हा एकत्र करून ते, पण नॉट सॅम्पल जे आहे ते 24 घंट्याच्यावर पेंडिंग असेल. आपण मग 300 आले होते, ते दुसऱ्या दिवशी आले, आता 180 पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये अडचण अशी होती की जे आपले जे काही ट्रे आले होते त्याच्यामध्ये व्हॅलिडिटीचा काहीतरी इश्यू होता, त्यामुळे त्यांनी ते परत करून चांगल्या प्रतीचे ते आणले, त्यामुळे थोडा वेळ झाला. पण अन्यथा आतापर्यंत आपण ह्या लॅबमधून जवळपास 3000 टेस्ट केलेले आहे आणि वी आर सॅटिस्फाईड विथ द स्पीड. आणि ते आता नवीन आपण त्याच्यामुळे त्यांच्याकडे माणसं कमी होती, त्यामुळे आपण GMCचे 10 लोक तिथे अटॅच केलेले आहेत. सर, नांदेडला लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा आज पहिला दिवस होता. दारूची दुकानं आज उघडी झालेली आहेत. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस कसा राहिला, काय सांगा? कारण दारू बाकी तर आपण कालपासून वॅक्सिन दिलं होतं, त्याच्यामध्ये आय एम सॅटिस्फाईड. कारण पोलीस प्रशासन आणि कॉर्पोरेशन प्रशासन, कारण ऑर्डर काढणे जिल्हाधिकारी म्हणून आणि इन्सिडेंट कमांडर म्हणून माझे अधिकार आहे, परंतु एन्फोर्स होण्यासाठी जोपर्यंत पोलीस प्रशासन आणि कॉर्पोरेशन प्रशासन आम्हाला साथ मिळत नाही तोपर्यंत सक्सेसफुल होत नाही. पण मी आहे सॅटिस्फाईड की 2 वाजता नंतर आम्ही कालही राऊंड मारला ठिकाणी, आजही आम्ही ठिकाणी राऊंड मारला. सॅटिस्फाईड आहे की लोक बंद करून चालले. दुसरा हे होता की दारू काहून उघडली. दारू यासाठी उघडली कारण काय, आपण ऑनलाईन डिलिव्हरी केलं होतं, परंतु ते ऑनलाईनमध्ये आपला समाज, आपली सोसायटी उतना अभी टेक्नॉलॉजी का ये नाही आहे, क्योंकि ॲप नाही आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होत होतं. त्यामुळे आपण इट वॉज अ कॉन्शियस डिसिजन. आम्ही एक्साईज SP साहेब आणि मी बसून आम्ही तो निर्णय घेतला की आपण उघडून बघू एक दिवस. आज आम्ही उघडलं आणि काही हॅवोक झालं नाही. एव्हरीवन हॅज मेंटेन सोशल डिस्टन्सिंग. त्यांनी आपली दारू घेतली आणि आपल्या घरी गेले. त्यामुळे आता उद्यापासून आम्ही सुरू ठेवू, कारण जी गर्दी होणार होती, मला 2 दिवसाची गर्दी अपेक्षित होती, पण आता आजच ते स्टिम्युलन्स झाल्यामुळे आता समोर येत्या काळामध्ये काही भीतीचं वातावरण नाही. दारूच्या दुकानांना परवानगी दिली जाते, पण कपड्याच्या दुकानांना दिली जात नाही, अशी तक्रार वजा सूचना केली जाते. या दृष्टीने विचार करताय? नाही, हे बघा, बिझनेसमॅन लोक माझ्याकडे सगळे एकसारखे आहे. कपड्याचे दुकान काऊन नाही उघडले याच्या मागे एक सायन्स आहे. कारण कपड्याचे जर दुकान उघडले सगळे लोक येतात. आता तुम्ही दारूशी कम्पेअर करत असाल, दारूची बॉटल घेऊन आपण घरी जातो, पण कपडे जेव्हा घ्यायला जातात देखते बरोबर तुमको पसंत नाही आते, यू ट्राय इट, चेंज इट, वेअर इट. त्यामुळे सगळ्यात धोका काय म्हणतो आपण, तो संसर्गजन्य आहे आणि गर्दी खूप होईल. आणि जे दुकान आहे तुम्ही बघितलं, आपल्याकडे दिल्ली सारखे आणि मुंबई सारखे वेगळे वेगळे दुकान नाही आहेत, सगळे गर्दी ठिकाणी आहे. आणि माझ्यासाठी इकॉनॉमी इम्पॉर्टंट आहे जिल्ह्यासाठी, पण त्याच्यासाठी इम्पॉर्टंट कोरोना आहे. त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने ते सुरू करू. आणि आज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे नवीन रूल आलेले आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं की सगळे दुकानं ओपन करा, परंतु आपण वाट पाहू 2 दिवस तक देखने दो. अभी जो सैंपल आने हैं, रिजल्ट क्या आता उसके बाद आपण निर्णय घेऊ. थँक्यू.